सरांनी सहकार्य करण्याचं पूर्ण आश्वासन दिलं. माझी एकच इच्छा होती की तिनं एकदा प्रयत्नानं परीक्षा देऊन पाहावी. त्यात अपयश आलं तर आम्ही थांबणार होतो. रणांगणात जायच्या आधीच का माघार घ्यायची? प्रॅक्टिकलच्या परीक्षे दिवशी आटोकाट प्रयत्न करून तिला कॉलेजपर्यंत न्यावं लागलं. अमृता कदम रोज आमच्या घरी यायची. मग त्या दोघी बसनं कॉलेजला मिळून जात होत्या. अमृता या तिच्या मैत्रिणीला नेहमीप्रमाणे घरी यायला सांगितलं. ती आली की डायरेक्ट घरी वर यायचं आणि परीक्षेसाठी जायला तयार व्हायला सांगायचं असं ठरवलं. ती आल्यावर तिच्या पुढ्यात मानसीचं काही चालत नाही. ती आली आणि मानसीला चल म्हणाली आणि मानसी ताडकन उठली. बाबांच्या गाडीवर अमृता आणि मानसी प्रॅक्टिकलच्या परीक्षेसाठी गेल्या. परीक्षेत यापूर्वी कॉलेजला जात असताना जे तिनं चांगल्या प्रकारे प्रॅक्टिकल केलं होतं तेच नेमकं चिठ्ठीतही आलं. त्यामुळे बदलून घेण्याचा प्रश्नच आला नाही. या पद्धतीनं पहिली प्रॅक्टिकलची परीक्षा छान गेली. कॉलेजवरून ती घरी आली आणि आल्याच मला म्हणाली की प्रॅक्टिकलची परीक्षा चांगली गेली आहे म्हणून मी परीक्षेला जाईनच असं नाही. पेपर काही देणार नाही. नाहीतर तुला वाटेल प्रॅक्टिकलला जाऊन आले म्हणजे पेपरही दे. उरलेल्या पेपरचंही प्रॅक्टिकल तिला असंच बळजबरीनं पूर्ण करायला लावलं. सर्व विषयांचे प्रॅक्टिकल चांगले गेले. पुढे थिअरीच्या परीक्षेची तयारी कर म्हटल्यावर तिनं नकारच दिला. प्रॅक्टिकलची परीक्षा दिल्यावर पेपरलाही तू जा, तुला सोपं जाईल असं म्हटल्यावर तिनं पुन्हा पेपरची भीती घेतली. आई आता काही केल्या ऐकणार नाही, ती पेपर द्यायला लावणारच म्हणून पुन्हा रडत बसायची. तिला अभ्यासाचं पेपरचं पुन्हा पुन्हा टेन्शन यायचं. पुस्तक पुढं धरायची आणि रडायची. काही बोलायची नाही. माझं तिच्यावर सतत लक्ष होतं. मी सारखं तिच्यावर नजर ठेवून होते. मी तिला पुन्हा पुन्हा तेच समजावून सांगायची की तू प्रॅक्टिकललाही नको म्हणत होतीस पण तुला ते छान गेलं, पेपरचंही तसंच होईल. नकार तुझ्या मनातच आहे, नाहीतर आजवर तू काही कमी कष्ट घेतले नाहीस. आता तर तितकं करावं लागणार नाही. मी पुन्हा पुन्हा तिच्यावरती ठसवायची. तुझ्या मैत्रिणी नापास झाल्या म्हणून तू होशील असं कधी होत नाही. तू तुझा प्रयत्न केला तर यश तुझंच असेल. नापास झालं म्हणून मरण्यापेक्षा तिथपर्यंत पोहोचणं तरी आपलं काम आहे. आपण ते केलं पाहिजे. मानसी तिचा हट्ट सोडायला तयार नव्हती. काय करावं आणि कसं करावं हे काही कळत नव्हतं. यातून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नव्हता. मग नेमकी त्यावेळी मला सुशीलची आठवण झाली. सुशीलला फोन केला. सुशील मामाविषयी तिच्या मनात खूप आदर होता. आदल्या दिवशी मानसी बाबांना म्हणत होती, मामा रेल्वेमध्ये अधिकारी आहे, त्यांना सांगून मला डिप्लोमावरच नोकरी देता येते का ते बघा, मला पुढे शिकायचं नाही. बाबांनी तिला समोर घेऊन मामांशी बोलतो, त्यांना मी सांगून बघतो असं तिच्या समाधानासाठी सांगून समजावलं. त्या दिवशी सुशीलला फोन करून तिच्याबद्दल सर्व सांगितलं. बाबा काहीही कर पण थोडा वेळ येऊन तू मानसीला भेटून जा असं मी सुशीलला सांगितलं. त्याची महत्वाची मीटिंग सुरू होती. ती मीटिंग संपली की तो फोन केल्या केल्या घरी आला. मलाही खूप बरं वाटलं. 10-15 मिनिटं वेळ काढून तो आला होता. सुशील आणि संग्राम यांनी ऑफिसच्या कामाच्या बाबतीत कधीही तडजोड केली नव्हती. मी जे दररोज सांगत होते समजावत होते तेच तोही सांगू लागला. तिला ते पटू लागलं. घरातल्या माणसांनी सांगितल्यावर मुलं तेवढं मनावरती घेत नाहीत, परंतु मी जे काही सांगायचे ते सगळं सुशील सांगत असताना ती हसत हसत कबूल करत होती. आपणास आदर असलेली व्यक्ती काही सांगू लागली की त्याच्या शब्दाने चांगला परिणाम होतो. सुशील बद्दल असलेल्या आदर आणि प्रेमाने ती ऐकून घेत होती. जसं काय मी सुशीलला बोल म्हणून सांगितलं होतं असं त्या गोष्टीत सुशील बोलत होता. त्यानं ही मानसीला आत्मविश्वास दिला. खूप खूप समजावून सांगितलं. तो तिच्याजवळ बसून 10 ते 15 मिनिटं बोलतच होता. मानसीचं कौतुक करत होता. नापास विपास होतंय हे सगळं आधी डोक्यातून काढून टाक. पुढे काय होईल ते बघू. जेवढा अभ्यास झालाय तेवढ्यावर तरी एक्झाम दे. उलट मला तुझा अभिमान वाटतो. नंतर काय करायचं ते ठरवू. मला तुझ्याबद्दल खात्री आहे असं बोलताना त्यानं मानसीला एवढ्या विश्वासानं खात्री दिली की तो म्हणाला, आता तू एवढी परीक्षा दे. ही परीक्षा नापास झाली तर मी तुला हवं तिथं नोकरीला लावतो. तू त्याची काळजी करू नकोस. त्यावेळी मानसी आपल्या मामाला बरं म्हणाली. तिनं थोडा परीक्षेच्या दृष्टीने सकारात्मक विचार करायला तरी सुरुवात केली.
दिवसातून तासभरच पुस्तक घेऊन बसायची. अवघड वाटलं की पुन्हा बाजूला ठेवून टाकायची. असं करत करत 15 दिवस गेले आणि परीक्षेचा दिवस उजाडला. पहिलाच पेपर अतिशय अवघड असा गणितातील M3चा पेपर होता. M3चा पेपर निघाला की इंजिनिअरिंग निघालं असं समजतात. आदल्या दिवशी तिची मैत्रीण अमृताला दुपारी फोन केला. अमृता, उद्या सकाळी पेपरला जाताना तू थेट आमच्या घरी वर ये. मानसीला परीक्षेला घेऊन जायचं आहे. आता परिस्थिती अशी झाली होती की तिच्या मैत्रिणी सुद्धा यायला तयार होईनाशा झाल्या. त्यामुळे त्या काळात तिच्याकडे एकही मैत्रीण फिरकली नाही. मानसीचं टेन्शन बघून त्यांनाच कसं तरी व्हायचं. मानसी पहिल्यासारखी राहिली नाही, काहीतरी वेगळीच केस झाली आहे. त्यामुळे तिची कोणीही चौकशी केली नाही, फिरकलं नाही. म्हणून अमृताला फोन करून समजावून सांगितलं, तू फक्त ये, आपण तिला परीक्षेला नेण्यासाठी पहिला प्रयत्न तरी करू. माझं मन म्हणायचं, मला विश्वास द्यायचं की मानसी एकदा पेपरला गेली की पुढचं सगळं सुरळीत होईल. म्हणून काहीही करून, गोड बोलून, तिच्या कलाने तिला पेपर पर्यंत तरी पोहोचवणं हे मला यावेळी खूप महत्वाचं वाटत होतं. त्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करत होती. सकाळी 7:30 वाजल्यापासून मी तिला उठवत होते. सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडायचं होतं, तरच कॉलेजमध्ये पोहोचून पेपरसाठी बसता येणार होतं. त्यापूर्वी 2 दिवस अगोदरच मानसीच्या बाबांनी कॉलेजमधून तिचं हॉल तिकीट आणलं होतं. सकाळचे 8 वाजत आले होते. उठ उठ म्हटलं तरी मानसी उठायला तयारच नव्हती. शेवटी 8 वाजता तिला हातानं ओढून उठवलं आणि आंघोळीला पाठवलं. ती आंघोळ करून आली आणि घरी घालायचेच कपडे घातले. 8:30ला ती पुन्हा झोपली. बेडवरती आरामात पडून राहिली. पुन्हा मी तिला समजावून सांगू लागले, अगं मानसी, 9 वाजता परीक्षेला जायचं आहे, तू असं काय करतेस? तू शब्द दिला होता मामाला, मग आता पुन्हा का अशी अडून बसलीस? मामाने सांगितलेल्या शब्दावर तरी विश्वास आहे ना? या सगळ्याची पुन्हा पुन्हा तिला मी आठवण करून दिली, पण ती मला उलट बोलू लागली. मामाना शब्द दिलाय, पण मलाच खात्री वाटत नाही. मला या घराच्या बाहेर पडावंसं वाटतच नाही. काहीही करून तिला प्रॅक्टिकलच्या परीक्षेसारखं कॉलेज पर्यंत पोहोचवायला पाहिजे, म्हणजे पुढचं जरा सरळ होईल. पण या क्षणाला तरी मला ते अशक्य वाटायला लागलं होतं. बरोबर 8:45 वाजता तिची मैत्रीण अमृता आली. काय चमत्कार झाला कुणास ठाऊक. मी दार उघडल्यावर अमृता आत आली. मानसी कुठे आहे विचारत ती बेडरूम मध्ये गेली. आज जाऊन ती सहजच तिच्याशी बोलू लागली. अगं चल की मानसी, तुझं आवरलं की नाही? असं सहजच हसत हसत तिनं मानसीला विचारलं की जणू की दररोजची ती बोलवायला येत होती आणि दोघी मिळून जात होत्या. त्या पद्धतीनं आणि तितक्या सहजतेनं तिला अमृता म्हणाली. अमृतानं असा प्रश्न विचारताच मानसी ताडकन अंथरुणातून उठली. लगेच तिनं कपडे बदलले आणि अमृताला चल म्हणाली. मग मी मानसीच्या बाबांना फोन केला. त्या दोघींना कॉलेजमध्ये सोडायचं होतं. फोन करून मी त्यांना सांगितलं की मानसी तयार झाली, त्यांना कॉलेजमध्ये सोडून या. चहा नाही, नाश्ता नाही, पाण्याचा एक घोटही न पिता ती उठली तशी पेपरला जायला निघाली. तडा पायऱ्या उतरत खाली आली. तोपर्यंत बाबा आले होते. दोघंही गाडीवर बसून बाबांबरोबर कॉलेजमध्ये पोहोचल्या. परीक्षेचा हॉल शोधला. अमृता आणि मानसीचा एकाच हॉलमध्ये नंबर होता. परीक्षा झाली. परीक्षेवरून 1 वाजता बाबांनी तिला घरी आणलं. आल्यावर एकदम आनंदात दिसली. मला तिने मिठी मारली. पास होईल असे मार्क्स पडतील एवढी तिला गॅरंटी होती आणि त्या खात्रीनं ती आनंदित झाली होती. त्या पेपरमुळे तिच्यामध्ये थोडा आत्मविश्वास निर्माण झाला आणि मला म्हणाली, आई मी पास होते. हे तिचं वाक्य ऐकून मला कोण आनंद झाला म्हणून सांगू. माझं तिच्या मागे लागण्याचं, तिच्यासाठी झगडण्याचं सार्थक झालं असं वाटलं. मग तिच्याबद्दलचा हा आत्मविश्वास होताच, फक्त तो तिच्यामध्ये निर्माण करायचा होता. पेपरहून आल्यावरही आनंदाच्या भरात असताना पुन्हा मी मनमोकळेपणाने तिच्याशी बोलले. मी सांगत होते की नाही, तुला पेपर सोपे जातील. आजचा तर तू देऊन आली आहेस, पुढचे पेपरही असेच जातील. ज्या दिवशी पेपर अवघड जाईल त्या दिवशी तू परीक्षेला जाणं बंद कर. आता तुला परवाच्या पेपरलाही जायचं आहे, हे फक्त विसरू नकोस.
मानसीनं होकार दिला आणि पूर्वी इतके दिवस म्हणजे मागची 15 वर्षे जसा तिनं अभ्यास केला तसाच दिवस रात्र अभ्यास करू लागली. असं करून प्रत्येक पेपरला मी तिला पाठवत राहिले. तिनं सगळे पेपर दिले. प्रत्येक पेपर लिहून आली की तिला आत्मविश्वास येत गेला. पास होईल या अपेक्षेनं ती जात राहिली. सगळे पेपर झाल्यावर मी पास होईल असं तिनंच सांगितलं. 1.5 महिन्याने त्या परीक्षेचा निकाल लागला. खरंच 59.60% मार्क्स मिळून ती पास झाली. म्हणजे ती प्रथम श्रेणीने पास झाली. या गोष्टीने तिला एवढा आत्मविश्वास आला आणि आनंदही झाला. मग तिला वाईट वाटायला लागलं, आपण आईला किती त्रास दिला. आई आपल्याला किती समजावून सांगत होती, आपल्यासाठी किती बडबड करत होती. गेले 2 महिने ती रात्र झोपली नाही, सारखी आपल्या पाठीशी उभी होती. या गोष्टीचा किती त्रास झाला हे तिला जाणवू लागलं. माझ्याबद्दल तिच्या मनात किती कटुता निर्माण झाली होती ती तिला समजू लागली. तिच्यात व माझ्यात निर्माण झालेली कटुता मलाही समजत होती. तिच्या चित्रकलेच्या दासर मॅडम कडून मला ते कळलं होतं. मधल्या काळात इंजिनिअरिंग नको, ॲनिमेशन करायचं म्हणून हट्ट धरल्यावर बाबांबरोबर दासरबाईंकडे घेऊन गेले होते. त्या तिला समजावून सांगतील या हेतूनं तिला समजवण्यासाठी मी असे कितीतरी प्रयत्न केले होते. ते सगळे सांगू शकत नाही, पण या प्रयत्नांच्या वेळी जेव्हा ती दासरबाईंकडे जाऊन परत आली तेव्हा दासरबाईंनी मला फोन करून सांगितलं, तिच्या डोक्यात आई इतकी बसली आहे की आई अजिबात नको, आईचं नाव सुद्धा काढायला नको. बाबा फार चांगले आहेत, बाबा शिकायचं नसेल तर राहू दे म्हणतात, पण आई हट्ट सोडत नाही आणि त्यामुळे तिचं तोंडही पाहायचं नाही अशी तिची अवस्था झाली आहे. तुमच्या सततच्या सांगण्यामुळे तिच्या मनात राग निर्माण झाला आहे असं तिच्या बोलण्यातून जाणवलं. त्यामुळे तुम्ही सध्या तरी तिच्या बाबतीत शांत राहा असा त्यांनी मला सल्ला दिला होता. इतकी मी मानसीला नकोशी झाली होते. या आधीच्या काळात मला मानसीच्या आणि सतत म्हणू लागली, आई तू माझ्या मागे लागली नसतीस तर मी पास झाले नसते. आई मला माफ कर, मी तुला खूप त्रास दिला, पुन्हा असा त्रास कधी देणार नाही. ती असं बोलताना पाहून माझं मलाच खूप बरं वाटायचं. पुढच्या पेपरला M4चा अभ्यास होता. M3 पेक्षा M4 सोपं होतं हे तिला माहित होतं आणि या सोपेपणामुळेही तिला अभ्यासाचं टेन्शन वाटत नव्हतं. 7 रस्त्याला चव्हाण सर यांच्याकडे C++ जावाचा क्लास लावला होता. तरीही परीक्षा जवळ येऊ लागली की तिची कुणकुण सुरू व्हायची. उगीच इंजिनिअरिंग घेतलं, खूप अवघड आहे, कसं व्हायचं या शंका पुन्हा तिच्या मनात घोळत राहायच्या. रडायची, रुसायची, पण अभ्यास करत बसायची. प्रत्येक सेमिस्टरला तिचं हे रडगाणं चालूच होतं. तशातूनच ती अभ्यासात आणि कॉलेजात रमत होती. ट्रॅडिशनल डे, कॉलेजमधील इतर सांस्कृतिक ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये ती रमत होती. वेगवेगळ्या स्पर्धात ती भाग घेत होती. रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यामध्ये ती सहभागी झाली. बक्षिसं मिळवली. चित्रकलेच्या परीक्षा झाल्यामुळे आणि तिची चित्रकला चांगली असल्यामुळे पेन्सिल शेडिंगनं काढलेल्या चित्राला बक्षीस मिळवलं. ती कॉलेजमध्ये रमू लागली, आत्मविश्वासानं वावरू लागली. इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षामधील 2 सेमिस्टर पास होऊन मानसीचं 3रं वर्ष सुरू झालं. पहिल्या वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरला 59% तर दुसऱ्या सेमिस्टरला 62% मिळून ती फर्स्ट क्लासनं पास झाली होती.